ठरवलंय तुम्ही आरोप करा, मी आरोपाला कामातून उत्तर देईन। आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय। मला उद्या तुमच्या समोर बसलेला एखादा कोणी कार्यकर्ता चांगलं काम करेल आणि उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होऊन इथून भाषण करू लागेल तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल। अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते। आणि म्हणून तुम्ही किती आमच्या नावानं बोट मोडा पण बाबूराव जिंकणार आणि विरोधकांच्या नाकावर टिच्चून जिंकणार। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने जिंकणार। राजूला मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे काही आपल्याला नुकसान भरपाई जी बाकी आहे ती नुकसान भरपाईसाठी कोर्टात जावं लागलं, परंतु आता तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही। हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून तो न्याय देण्याचं काम आपण करू। आणि त्याचबरोबर पीक विमा योजना असेल, सिंचनाचे प्रकल्प जे 40,000 शेतकऱ्यांना जर फायदा होणार असेल त्याला आपण प्राधान्य देऊ। एक बैठक आपण आयोजित करू। या बैठकीमध्ये तुमचे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपण घेऊ आणि त्याला न्याय देण्याचं काम करू। देवेंद्रजींनी आम्ही काम करत होतो, अजितदादा सोबत आले विकासाच्या नावावर। मोदीजींनी विकास जो केलाय त्यासाठी आणि आपल्या राज्यात देखील विकासाचं काम सुरू आहे, त्याला बघून त्यांनी आपल्या महायुतीमध्ये पाठिंबा दिला। आज सरकार मजबूत झालंय। लोक म्हणत होते सरकार आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, त्यांना खरा ज्योतिषी काय मिळाला नाही, परंतु सरकार मजबूत 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 होत गेलं। आता आमच्याकडे जवळपास 250 आमदारांचं मताधिक्य आहे। आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे जे काय आपण करणार आहोत ते लोकांसाठी करणार, सर्वसामान्य लोकांसाठी करणार। म्हणून मला फिरताना सोयाबीन आणि कापूस या बाबतीत देखील थोडे जे दर कमी झाले यासाठी देखील आम्ही शेवटची कॅबिनेट मध्ये या शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे। आणि ते देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांना मिळतील, कारण बाजारभाव खाली आल्यामुळे कापसाचा आणि सोयाबीनचा भाव कमी झाला आणि म्हणून ते देखील आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे। आणि नक्की त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। त्याचबरोबर आज मी या ठिकाणी हेही सांगेन की आज काही लोक भूल थापा देत आहेत, संभ्रम निर्माण करतायत, संविधान बदलणार, अंक बदलणार। तुम्हाला मी सांगतो मोदीजींनी देखील सांगितलंय जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही आणि ही हिम्मत कोणी दाखवू शकत नाही। संविधान दिन 50-60 वर्षे काँग्रेसने साजरा केला नाही, पण संविधान दिन आपल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने सुरू केला। 2015 साली दरवर्षी संविधान दिन होतोय। बाबासाहेबांना पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? काँग्रेसने केला। काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला। बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही। त्याचबरोबर बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस हे जळका घर आहे, याच्यापासून लांब राहा। बाबासाहेबांनी तेच सांगितलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तेच सांगितलं या काँग्रेस पासून दूर राहा। पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं। सरकार पलटवण्याचं कारण जे सरकारमध्ये बसले ते बाळासाहेबांचे विचार सोडले, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी बेईमानी विश्वासघात केला आणि म्हणून लोकांना न्याय देणारं सरकार, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं। आणि म्हणून आज हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना मदत करणारं आहे। घरात बसून सरकार चालवता येतं का? अजितदादा किती वाजता उठतात राजू? सकाळी लवकर। हा एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो, पहाटे अजितदादा काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात
म्हणजे 24/7